अध्याय दुसरा. संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कोठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पीतांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला. त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले, पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, हे योगीश्वर, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, आपण कोण? कोठून आलात? आपण कोठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर. मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला. तोच मी तुला सांगतो. ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैद ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीस जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईन. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करीन. तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन, असे सांगितले. वेदधर्मांना परत संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हाल अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने, माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो, असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले. शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख, दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्य देही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले.